तर गाईस आज आपण आहोत आळंदीत हार घ्यायला. लग्नाचं नाही, गोप्याने गाडी घेतली त्याचा हार घ्यायला. तर चाललोत आता 4 व्हीलर मध्ये 2 व्हीलरचा हार घ्यायला. रिचनेस, गरीब माणसं, गरीबाची गाडी. रिचनेस ब्रो. ट्रॅफिक मध्ये अडकलो, समजत नाही ट्रॅफिक का लागलंय. बसमुळे लागलंय असं वाटतंय. बघू आता हार कसा घ्यायचा, गुलाबांचा घ्यायचाय का झेंडूचा घ्यायचाय. मला तर जाई आवडते. थंड घे भाऊ, लग्न नाही करायचं. कॉलेज बंद होऊन 20 दिवस झालेत. असं वाटतंय कधी अजून 1 जुलैला कॉलेज चालू होणार. 1 जुलैला होणार. मग गाडा आहे का? कडक म्हणजे हाय, आपण बॅस्टनला जाऊ देतात सगळे. गाईज ह्याला 4 फोन केल्यानंतर 1 फोन उचलतो. अय बोल आता. हा बोलते ना मी. कधी? अरे यार ट्रिप देतोय यार. ह्याला म्हणलं की ये बाबा आपली गाडी येणार आहे. मग हा, त्याला म्हंटल, त्याला शब्द दिल तर 5 मिनिटं देतो आणि 5 मिनिटं कालपर्यंत बघू भाऊ, जमलं तर. आता ते बघू भाऊ, बोलायचं असतं नाही का की हा भाऊ बघू भाऊ, नाही का. कन्फर्म तर काहीच सांगत नाही मला, नुसतं बघू करत असत. जिथं ह्याच्या सुखात नसेल लवकर, तिथं त्याच्या दुःखात असेल भाऊ मी. हा, पण दोन्हीकडे नसतो येऊ. अरे मल्टी टॅलेंटेड नाही इन द केस. अच्छा, आता ट्रॅफिक सुटलंय. आता आपण ह्याच्यामुळे होत रे. हो, अरे काय ह्याच्यामुळे होत रे. हट. तर गाईस आता थोडक्यात भेटला आपल्याला हारवाला. बघू आता कसे हार आहेत काय आहेत. Let's go. भाऊ लग्नाचं नाही घ्यायचं. हा हे बघ, हा चांगलं आहे. हा थोडं छोटा आहे का, म्हणजे असंच पाहिजे, छोटा पाहिजे. हे बघ. हे अरे एवढे फोन आले तुम्हाला, साडा माहिती नाही. काय रे, व्हिडिओ क्रिएटर? व्हिडिओ क्रिएटर बोल का? हॉटेलचं एक हे. अरे मग माझं टेन्शन असतं. गाईज ह्यानी फक्त मला कशासाठी बोलवले मी सांगतो मला. हा सांग. व्हिडिओ काढण्यासाठी बोलवले फक्त. व्हिडिओ काढायसाठी बोलवलं असतं तर व्हिडिओ क्रिएटर नसता बोलवलं. हा का? कुठे रे? आता मला म्हणतोय नाही का? आता मला म्हणतोय की नाही का भाऊ, तू नाही, तुला काढच लागेल. आलो 2 मिनिटं. 720. तर गाईज आता हार घेतला आम्ही. आता जातो डायरेक्ट शोरूम. गोपीराजचे घरचे पण येणार. डॅम गाईज, आता शॉर्ट झाला. तर गाईज आता घेतला हार. कुठं जायचं? इकडं. अरे पहिल्यांदा आलं का तू इकडं? हा ना, मला रस्ता नाही माहिती. अरे हे पोलीस चौकी नाही माहित का तुला? आता ही तोडली बघ पोलीस चौकी. नाही ना माहिती, गरीब माणसाला काय माहिती. ह्याला कुठं मजा घ्यायची, कशी मजा घ्यायची काय कळतच नाही. हो काकू, जाऊ दे रे बाबा, जाऊ दे. काकू चावी थंड घे, उडवशील 4 गाड्यावाल्या. आज फुल फायर मध्ये काय सांगतो मला आज. तू थंड घे ना बघ ना कशी करते. शॉर्ट होईल समोर. मास्क खोले. आळंदीत राडे करायला गाईज. काय के राडे रपाटे चौक में मिला तो कान में त्याच्यात. हा थंड घे. झालं एवढंच होतं आपलं. अरे ये तो शुरू होते ही खत्म हो गया. डॅम गाईज, इथंच आहे ना? अरे शोरूम कुठे आहे? इथं एवढं जवळ आहे? येस ब्रो. अरे मग आधी सांगायचं राव, दही दूध भात केला असता.
ऑफिस द डे. भाऊ आता एक काम करतो, आतमध्ये घालतो का शोरूमच्या गाडी, काय केरा आणि रपाट्याच्या त्यांना हार देऊन ठेव, ते हार लावून टाकतील. त्यांना म्हणा चांगलं लावा नाही का. हार घेऊ का. गाईस तर ही गाडी गाईस मित्राने घेतली. गोपीराज ये ना, घ्यायची का घेतली. जरा रुक, त्यांना जायचं घ्या ना, आवडत जरा. गाईस हीच आहे का. बोल ना. मित्रने गाडी लिहिली आहे गाईस. तर गाईस आता गोपीराज कपडे बदलायला चाललाय घरी. घरी म्हणजे मी पण चाललोय त्यासोबत, ती गोष्ट वेगळी आहे. Damn guys. ए सोम, पैसे दिलेत ना अनिकेत दादाने. गाडी लाव ना जे, जरा गाणी काढ दे ना मग फोन. घे ना, कर ना कनिक तुझा. माझं काय, माझ्याकडे प्रीमियम नाही आहे. प्रीमियम संपला आता जस्टला. आता ह्याचा पासवर्ड वगैरे, पासवर्ड बिसवर्ड सगळं माहिती भाऊ, असणार भाऊ. तुला. सगळं पूर्ण नाच रे. खरंच नाही यू काढ, यू असलं येऊ का? बाहेरून, सगळा बाहेरून यू काढ. बाहेरनं यू काय असतो. अरे हे जर महिन्याला 8 दिवसाला पासवर्ड चेंज असते माहिती का. आणि हे जे नखरे बघा किती असते. 11-12-2007. काय 13-12-2007. अरे मग ते माझं वर्षभर भरपासून नाही का. 13-12 बघा गाणे बघा कसले ऐकतोय. इतना न मुझसे तू प्यार बड़ा, जन्म जन्म. मैंने छोड़ दिया है जब सारा, इतना न मुझसे तू प्यार बड़ा कि मैं इस बादल आवारा. जन्म जन्म से भी साथ तेरे है नाम मेरा. अरे कॉलेज तो आपला अरे हो आता ह्यो असं नव्हतं बोलणार, हे उलट बोलणार होता. ह्यो असं बोलणार होता का. तुला काय म्हणलं होतं मी, तुला काय म्हणलं होतं जे जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत मी डिलिव्हरी घेणार नाही, बोललं होतं की नव्हतं सांग. मग काय आला तू, आता घेते मी डिलिव्हरी. काहीच मी मुंबईवर येऊन 3 दिवस झालेत. मला भाऊ मला काय म्हणलं, मी बुधवारपर्यंत इथंच आहे, मला हे झालंय ते ऐका झालं. गाईस तर काय विषय झालं तुम्हाला सांगतो. हा मला म्हटला किती तारखेला, 18 तारखेला. हा 18 काहीतरी तारखेला 18 हा डिलिव्हरी म्हणून नाही का. तर मी माझ्या पप्पा सोबत जाणार होतो मुंबईला, म्हणजे थोडस काम होतं मुंबईला म्हणून. तर हा म्हटला 18ला आहे, तर मी ते कॅन्सल केलं ह्याच्यामुळं. नंतर मला म्हणला 18 तारखेला मला म्हटलं की भाऊ उद्या 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 काहीतरी होईल म्हणून नाही का, इश्यू झालाय थोडा. मग मी 18चं 19ला केलं. 19चं बी त्यांनी नाही केलं, 19चं पण मी 20ला केलं. 20ला भाऊ म्हणतो 28ला येणार आहे गाडी. मी माझ्या बापाच्या 4 शिव्या खाल्ल्यात, 2 रपटे खाल्लेत ह्याच्यासाठी. आणि हा मला म्हणतो की तू यूज तर डिलिव्हरी नाही घेणार आता. बरोबर आहे ना. आता मला जसं पुढं जसं सांगितलं असेल तसंच मी त्यांना सांगणार. आता या सॉरी आता याला मी स्वतः नंबर दिला होता शोरूमचा की बाबा बघ हेच काय म्हणतात.
तरी आता काय बोलला देवाला आता माहिती. ते काय म्हंटले की हा होऊन जाईल आज हा, उद्यापर्यंत. होऊन जाईल. मला पण हेच म्हणायचे होऊन जाईल. मी पण तुला तेच म्हणत होतो होऊन जाईल. मला ह्यानी 4 दिवस पोस्टपोन करायला लावलं. 4 दिवसानंतर मा बापाने मला लय मारलं. म्हणले असतील तू तुझी. मग शेवटीला मी गेलोच मुंबईला. जाऊ दे म्हणलं काय होऊ दे, हे घेतली तरी पण चांगलंच आहे म्हटलं एकट्यामध्ये. बघू आता काय विषय कसं आहे. आता पण मी त्या बुलेट घेऊन आलोय कुठनं, पिंपरी मधनं. ती एकतर देते 25-30चा ऍव्हरेज बी देत नाही ती नीट. 1-2 क्लिप्स घेतल्यानंतर इथं आम्ही शूट झालं आमचं कंप्लीट.